श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने 1 मे रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचा संयुक्त कार्यक्रम सकाळी 7:10 मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे। या कार्यक्रमात संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून आदर्श कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला। या प्रसंगी संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, मुख्य लेखाधिकारी मंगला वराडे, प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे सिनारे, विश्वनाथ बजाज, कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी उपस्थित होते। कार्यक्रमात बोलताना गाडीलकर यांनी महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये झालेल्या बलिदान व योगदानाची आठवण करून दिली। त्यांनी संस्थांच्या कार्यात कर्मचाऱ्यांच्या योगदानाचे कौतुक करत भाविकांच्या वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर संस्थेच्या सेवा कार्याचा आलेख दिवसेंदिवस वाढत असल्याचे सांगितले। गाडीलकर यांनी माहिती दिली। कार्यक्रमात विविध विभागातील एकूण 48 कर्मचाऱ्यांचा आदर्श कर्मचारी म्हणून प्रशस्तीपत्र, श्रींची प्रतिमा, शाल व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आलाय। तसेच प्रमोद नागरे यांची MPSC परीक्षेतून दिवाणी व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला। सूत्रसंचालन वसंत वाणी राजेंद्र कोहकडे यांनी केले। सर्व प्रशासकीय अधिकारी, त्याचप्रमाणे सर्व कार्यालय प्रमुख, संस्थांचा सर्व स्टाफ आणि विद्यार्थी मित्रांनो, प्रथमतः आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या मी या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो। 1 मे 1960 आपल्या राज्याची स्थापना झाली। महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेमध्ये साठी जी आहे ती वेगवेगळी आंदोलनं झाली। या आंदोलनामध्ये 106 आंदोलनांना जे आहे ते हुतात्मा पत्करावं लागलं आणि त्यांच्या हुतात्म्यामधून जे आपल्या राज्याची निर्मिती झालेली आहे। राज्याच्या निर्मितीनंतर आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मोठी भरीव कामगिरी केलेली आहे आणि देशाच्या जडणघडणीमध्ये जे आहे ते आपल्या राज्याचं योगदान जे आहे ते मोठं आहे। आपण जे राष्ट्रगीतानंतर जे महाराष्ट्राचं राज्यगीत ऐकलं म्हटलो, त्यामध्येच आपल्या महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा आहे। यासोबतच जे आपण कामगार दिन सुद्धा जो आहे तो साजरा करत असतो। कामगारांच्या हिताचं संवर्धन आणि संरक्षण व्हावं म्हणून 1 मे 1891 पासून जे आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर जे आहे ते आपण कामगार दिन साजरा करतो आणि आज आपण कामगार दिन बी साजरा करतो। आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये, जगभरामध्ये जी आपण प्रगती केलेली आहे, या प्रगतीमध्ये कामगारांचं योगदान जे आहे ते महत्त्वाचं आहे। म्हणजे उद्योजक मालक जे आहे त्यांचं योगदान तर महत्त्वाचं आहेच, परंतु कामगारांचं जे योगदान जे आहे ते मोठं योगदान आहे आणि या योगदानामधूनच आपण भरीव असं कार्य जे आहे ते केलेलं आहे। आपल्या संस्थांमध्ये मागील 1 वर्षामध्ये पूर्वीपासून जे आहे ते मोठं संस्थांचा जो आलेख जो आहे आपण सर्वांनी पाहिलेला आहे। हा आलेख जो आहे तो सारखा वाढतो आहे। दिवसेंदिवस आपल्याकडे येणारी भाविकांची गर्दी जी आहे ती वाढत आहे आणि ही गर्दी वाढणे, संस्थांचा कार्यभार वाढणे, या सर्वांमध्ये जे आहे आपल्या सर्वांचं योगदान जे आहे ते मोलाचं आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही। संस्थांमध्ये मागच्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण बरेचसे निर्णय घेतले आणि चांगलं काम आपण सुरू केलेलं आहे। एज्युकेशन कॉम्प्लेक्समध्ये स्विमिंग टँक जो आहे तो सुरू केलेला आहे, त्याचप्रमाणे बॅडमिंटन हॉल सुद्धा सुरू केलेला आहे। मुलांच्यासाठी जे आहे ते MST CETचा क्रॅश कोर्स जो आहे तो आपण घेतला। जवळपास 45 दिवस जे आहे मुलांना 12वीला जी मुलं CETची परीक्षा देणार आहे त्यांच्यासाठीचा क्रॅश कोर्स घेतला। त्याचप्रमाणे रेग्युलर 11वीला जी मुलं ॲडमिशन घेतील त्यांच्यासाठी सुद्धा जे 11वी 12वी सायन्ससाठीचे जी मुलं ॲडमिशन घेतील त्यांच्यासाठीचा क्रॅश कोर्स सुद्धा जो आहे आपण सुरू केलेला आहे। साईबाबा हॉस्पिटलमध्ये, साईनाथ हॉस्पिटलमध्ये आपण नेत्रपेढी सुरू केलेली आहे आणि 3 डोनेशन आपल्याला झालेले आहेत आणि आपण ते आय बँक मधली जी डोनेशन आपल्याला मिळालेले आहे ते रुग्णांवर ट्रान्सप्लांट करून त्यांना दृष्टी सुद्धा दिलेली आहे। म्हणजे बाबांनी जी दृष्टी आपल्या भक्तांना दिलेली होती तेच बाबांचं हे कार्य जे आहे आपण साईबाबा संस्थांच्या माध्यमातून पुढे नेत आहोत। आपलं हॉस्पिटल सुद्धा जे आहे ते म्हणजे ऑफिस जसं पेपरलेस झालं तसं हॉस्पिटल सुद्धा जे आहे ते पेपरलेस होणार आहे। हे काम आपलं सुरू केलेलं आहे। 1-2 दिवसामध्ये डॉक्टरांचाच विषय आता त्यांची थोडी प्रॅक्टिस चालू आहे। 1-2 दिवसामध्ये आपलं साईबाबा हॉस्पिटल सुद्धा जे आहे ते पेपरलेस होणार आहे। त्यानंतर साईनाथ हॉस्पिटल जे आहे ते पेपरलेस होईल। कामगारांचे प्रश्न जे आहेत, कर्मचाऱ्यांचे प्रश्न जे आहेत ते बी सोडवण्याचा प्रयत्न जो आहे आपण केलेला आहे।
रजा सुट्ट्यांची जी मागणी होती ती मागणी सुद्धा मागच्या मीटिंगमध्ये पूर्ण झालेली आहे आणि या रजा सुट्ट्या कशा द्यायच्या त्या संदर्भाने नियोजन जे आहे ते त्या डिपार्टमेंटकडून मागितलेलं आहे आणि ही कामगार कर्मचाऱ्यांची जी रजा सुट्ट्याची मागणी जी होती ती पूर्ण करण्यात आलेली आहे। सोबतच जे आहे ते छोटे छोटे प्रश्न होते, काही कर्मचारी कुशलमध्ये काम करत होते बऱ्याच वर्षापासून, परंतु अकुशलचं पेमेंट त्यांना मिळायचं, तर त्यांना सुद्धा जे आहे ते कुशलचं पेमेंट देण्यासाठीच्या फायली ज्या आहेत त्या मंजूर झालेल्या आहेत। असे वेगवेगळे उपक्रम जे आहेत ते आपण मागच्या काही कालावधीमध्ये राबवलेले आहेत। एज्युकेशन कॉम्प्लेक्स जे आहे फार मोठं एज्युकेशन कॉम्प्लेक्स झालेलं आहे। मी नेहमी सांगत असतो की हे जे आपलं शैक्षणिक संकुल जे आहे या शैक्षणिक संकुलाला साजेसं आपलं शिक्षण जे आहे ते आपलं सुरू झालं पाहिजे, चांगलं सुरू झालं पाहिजे, कारण आपली या ठिकाणी येणारी मुलं जी आहेत ती सर्वसामान्य आहेत, आपल्या कर्मचाऱ्यांचीच मुलं आहेत आणि गरिबांची मुलं आहेत। तर गरिबांना चांगल्या रीतीचं शिक्षण कसं दिलं पाहिजेत यासाठीचा आपला सर्वांचा प्रयत्न असतो। तर तो प्रयत्न सुद्धा जो आहे जो स्पीड जो आहे हा स्पीड सुद्धा या पुढील कालावधीमध्ये आपल्याला आणखीन जास्त कसा करता येईल यासाठीचा प्रयत्न सर्व या ठिकाणचा जो शिक्षक स्टाफ आहे त्यांनी केला। तर म्हणजे स्पीड आणखीन दिला तर आपण आपलेच विद्यार्थी आहेत, आपले आहेत आणि आजूबाजूच्या परिसरातील गोरगरीब विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी जे आहेत आपण चांगली संधी निर्माण करू शकतो अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। आपल्या सर्वांना पुन्हा एकदा कामगार दिनाच्या मी महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो। सोबतच जे आहे मागच्या वर्षभरामध्ये ज्यांनी उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे या कर्मचाऱ्यांचं सुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो। या ठिकाणी जो कर्मचाऱ्यांचा गौरव होणार आहे तो प्रातिनिधिक स्वरूपात आहे, म्हणजे आपण सर्वजण चांगले काम करतात, चांगल्यामधून त्यातले त्यात जो आहे तो उत्कृष्ट आहे त्याचा गौरव करण्याचा प्रयत्न केलेला आहे। पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा माझा नंबर या ठिकाणी कसा येईल, माझा गौरव आपल्या कामामधून कसा होईल यासाठीचा प्रयत्न प्रत्येक कर्मचाऱ्याने केला तर निश्चितचपणे आपण चांगलं काम जे आहे ते बाबांच्या सारखं चांगलं काम जे आहे आपण या पुढील कालावधीमध्ये करू शकतो अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो। ओम साईराम। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणे, शिर्डी। आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट। अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55। आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव।